नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज। मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो। पाहूया शहरातील ठळक घडामोडी। परभणी शहरातील कल्याण मंडपम येथे तहसीलदार कार्यालयात आपला संपूर्ण पॅनलचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी युवा नेते संग्राम भैया जामकर हे आले होते। पॅनलचे नाव शिवसंग्राम ग्राम विकास पॅनल हे असून पॅनलचे मार्गदर्शक म्हणून संग्राम भैया जामकर हे आहेत। संग्राम भैया म्हणाले की गेल्या 50 वर्षापासून ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केले आहे, इथून पुढेही करतील अशी अपेक्षा आहे। उमेदवार यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: बापूराव दत्तराव रेंगे, उषा रमेश रेंगे, विजय लाड, दीपा दिलीपराव कचवे, शेख हिना शेख, नफीस भाग्यश्री भागवंत रेंगे, मनकर्णा रेंगे, अनिता रेंगे, गोदावरी रेंगे, आशा चव्हाण, वैजंती माला रेंगे, नितीन धबाले, प्रताप चव्हाण हे आहेत। संग्राम भैया जामकर यांनी हा पॅनल उभा केला असून विविध विकास कामे करून गावाचा विकास करण्यात येणार आहे, असे संग्राम भैया जामकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। ग्रामविकास पॅनलच्या वतीनं जांब येथून संग्राम भैया जामकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आज इथल्या उमेदवारांनी ग्रामस्थांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आपल्यासोबत संग्राम भैया जामकर साहेब आहेत, त्यांच्याकडून प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात की नेमकं कोणत्या विकासांच्या मुद्द्यावर त्यांनी हे पॅनल उभा केलेले आहे आणि गावातले कोणते असे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्याच्या उद्देशाने काम करणार आहेत भविष्यामध्ये। आपल्यासोबत संग्राम भैया जामकर आहेत। भैया नमस्कार, आपले सगळं स्वागत आहे। काय सांगाल भैया, काय प्रतिक्रिया? नमस्कार, सर्वप्रथम मी आमच्या सर्व उमेदवारांकडून सर्व लोकांचा आशीर्वाद घेण्याची इच्छा ठेवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जो शिवसंग्राम विकास पॅनल केलेला आहे त्या पॅनलच्या माध्यमातून बेसिक ज्या अम्युनिटीज आहेत गावामध्ये जे काही असतात, पाणी, लाईट आणि रस्ते, यामध्ये सुधारणा करण्याची पूर्ण प्रयत्न करू आणि 50 वर्षापासून जे आमच्या गावाने आमची साथ दिलेली आहे ती साथ कायम त्यांनी आमच्यासोबत राहू द्यावी ही इच्छा करतो आणि नक्कीच त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने नवीन ब्लूप्रिंट तयार करून करणार आहे, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। विकासाचं ब्लूप्रिंटचं मॉडेल तयार आहे का आपल्याकडे? काही संकल्पना तुम्ही सोचून ठेवलेत का? हो, बऱ्याच संकल्पना आम्हाला राबवायच्या आहेत। त्यामध्ये एक रिंग रोड आहे, एक रिंग नाला आहे आणि पुन्हा जो पाईपलाईन आहे पाण्याची ती आम्ही आयर्न मेटल मध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि होपफुली जर ईश्वराने साथ दिली तर लवकरच 6 महिन्यात जिल्हा परिषदेच्या विविध योजना असतात त्या सुद्धा गावात राबवण्यासाठी निधी खेचून आणणार का आपण? आता निधी खेचून आणण्याचा प्रश्न आहे। आता यावेळेस आता महाविकास आघाडी आहे तर आम्ही शिवसेनेकडून आहोत, आमचे मामा इथले स्थानिक आमदार आहेत, अजित पवारांचे आमचे संबंध चांगले आहेत, त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभेल ही आशा करतो। थँक्यू।